वाघमारे. हा वाघमारे. आले सत्या, थांब. आले. सॉरी, माझ्यामुळे झोपमोड झाली ना. सॉरी काय म्हणताय? बर घे, चहा बनवलाय. एकच कप? हा म्हणजे तू आधी पी, मग मी पिते. कप एकच आहे आपल्याकडे. हो बर ठीक आहे, आपण एकाच कपात पिऊया. असं कुठं असतं? हा त्याला काय होतंय, बसा. अरे बसा इकडे मध्ये. गरम आहे. तसं बी म्हणतात की एका कपात पिल्यावर प्रेम वाढते. काय पण काय बघा, प्यायच्या आधीच प्रेम वाढलं. आता काय झालं? साखर जर कमी आहे का, पिऊन बघा. असं कसं? आहे की. आता कसा गोड लागला तुमच्यामुळे. वाघमारे, लईच गोड झाला होता. बास झाला आता. कोरा चहा छान लागतो ना. अहो तुमच्या उष्ट असलं ना तर जगातलं काय बी छानच लागल बघा. घे पी. बर उठ आता, लवकर आवर. वाघमारे, आज तुम्हाला पोलीस स्टेशनला जायचं असेल. नाही, मी रजा टाकली. आपल्याला जे सामान हवं आहे ना ते जाऊन खरेदी करू आज. ठीक आहे. आवर. चहा पितो आणि आवरतो. वाघमारे. हा, आय लव्ह यू. आवरतोस की कसं? हा उठतो, आवरतो. उठ, आंघोळ कर आता. ए सुनंदे, सुनंदे, ए सुनंदे, ए सुनंदे, सुनंदे, ए सुनंदे, ए सुनंदे. किती नाटक काढतेस? दिसते ना ती झोपल्या. एक तर डोळ्याला डोळा नाही तिच्या रातभर, तू बस बोंबलं तिथं. हे आमरे, मग मी झोपू नको म्हणली होती मी तिला रासारी. हा मी म्हणली होती तिला रासारी डोळा फाडून जागत बस म्हणून. हा बघा आमरे, घरात एवढी कामं पडली ती कोण करणार मग? हा त्यात एक तर मला लय भुका लागल्या त्या बघ. कावळ्यांनी नुसता आरडून आरडून कालवा केलाय पोटात, आणि तू म्हणतेस मी तिला झोपून दे म्हणून. तुझे हात काय मोडलेत वय? देवान हात दिलेत ना, स्वतः बनवून खा की. हे आमरे, मला सांगतेस मी स्वतः बनवून. आई आमरे, आई अगं काय होतंय? मला माझी मंजू काहीतरी संकटात आहे. मला तिला भेटा. आई आई अगं तुला काहीतरी वाईट स्वप्न पडलं असेल. काय नाही झालं, सगळं ठीक आहे. शांत हो बरं तू आधी. नाही, जर माझ्या लेकीला मी स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना त्यावर मला चैन नाही पडणार. गाय काय नाही झालं. अगं तुला वाईट स्वप्न पडलं असेल तर अगं ऐकून घे की जरा. ए थांबा, मी बी आली. काय झालं सत्या? सगळं घर किती रिकाम रिकाम वाटतं ना. कुठं रिकाम आहे? आपण दोघं आहे की. काळजी करू नका वाघमारे, लवकरच आपल्या हक्काचं घर असेल आणि त्यात सर्वस्वी तुमची मालकी असेल. मला काय मालकीचं घर नकोय, पण आपुलकीचं हवंय.
हे सगळं माझ्यामुळेच घडतंय. नाही सत्या, तुझ्यामुळं काहीच नाही झालेलं, माझ्यामुळं झालंय सगळं. मी तुला फोन करायलाच पाहिजे होत, म्हणजे मी करत पण होते तुला फोन, पण माझा फोन खाली पडला आणि खराब झाला. माहितीये मला, मी बी लय फोन केले होते तुम्हाला, पण तेव्हा तुमचा फोनच नाही लागला. सत्या, थँक्यू माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. वाघमारे, 7 जन्माचं वचन दिलंय मी तुम्हाला, मग विश्वास असणारच ना. बरं चला, भूक लागली असेल ना तुम्हाला, काय तर खायला घेऊन येतो. आणि तुमचा फोन बलमानं दिला दुरुस्त करू. बरं ठीक आहे, मी आलोच हा, येतो लगेच. हाव मम्मी, एवढं कशाला लोड घेताय? असं ना तसं तुम्हाला त्या नेबट मंजुवनीला घराबाहेर हाकलायचीच होती ना. आता ती घराबाहेर गेली तर तुम्ही खुश व्हा की, दुःखी कशाला होताय? आता दुःखी नका होऊ तर काय करू? ती नेबट घराच्या बाहेर गेली ती चांगलंच झालं, पण तिच्या मागे माझा लेक बी गेला ना. ज्या लेकाला एवढं लहानाचं मोठं केलं मी, त्यानं काय केलं? त्या पोरीच्या पायात माझ्या आवाज चढवला. हाव मम्मी, शेवटी सत्यदादा तुमचा लोक आहे, आणि कुठल्या बी लेकाला स्वतःच्या आईवरती जास्त वेळ राग धरून ठेवता येत नाही. त्यामुळे सत्यदादा आज ना उद्या घरला येईलच की. आणि मम्मी, तुम्हाला आठवत आहे ना, तुम्ही आजारी होता तेव्हा सत्यदादा केवढी मोठी रिस्क घेऊन आला तो तुम्हाला भेटायला. मंजू, म्हणजे हे मंजू, ए म्हणजे मंजू अगं, म्हणजे काय काय काम आहे? मंजू कुठं आहे? बोलवा तिला, मला भेटायचंय तिला. तुझी लेक रात्रभर काळ तोंड करत फिरती आणि तू मला विचार म्हणजे कुठं आहे? वीणबाई, तुम्ही माझ्या लेकीच्या सासू आहात ना, म्हणून तुमचा मान ठेवते मी, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही काय बी बोलाल मी ऐकून घेईन. हे का बस, माझ्या मोरा आवाज नाही वाढवायचा. तुझ्या लेकीला वळण लावलं असतं ना, तर माझ्या लेकाच्या बी आयुष्याची वाट लागली नसती. उगाच वाटेल ते बोलू नका, मी खपवून घेणार नाही. वाटेल ते बोलायला याड नाही लागला मला. एवढं वाटतं ना, तुझ्या लेकीला विचार कुठं होती ती. ए सुरवीनबाई, काय असेल ती स्पष्ट सांग की, उगा कशाला वाड्यात घालतेस? होय ना? ए फुकटे, मग नीट कान देऊन ऐक. एकदम स्पष्टच बोलते. तुझी भाची, हिजी लेक आणि हिजी दिदी